14 वर्षाच्या संघर्षाला अखेर यश. गंगा सावंगी रस्त्याचा प्रश्न निकाली, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. परतूर प्रतिनिधी. परतूर तालुक्यातील गंगा सावंगी येथील शेतकऱ्यांचा तब्बल 14 वर्षाचा रस्त्याचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला असून अप्पर जिल्हाधिकारी श्री मिसाळ साहेब यांच्या आदेशाने व माननीय तहसीलदार साहेब D.N. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून संबंधित रस्त्याच्या वादामुळे शेतकऱ्यांना शेतात ये जा करणे, शेतीमालाची वाहतूक करणे तसेच दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शेतकऱ्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. महसूल विभागाच्या आदेशानुसार आणि पोलीस बंदोबस्तात रस्त्याची मोजणी करून गट नंबर 164 व गट नंबर 165 सावंगी येथील उत्तर बांधकामावरून पूर्व पश्चिम दिशेत हरिभाऊ माधवराव टेकाळे व इतर यांच्यासाठी रस्ता खुला करण्याची कारवाई करण्यात आली. शेत रस्ते अडथळे हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी सौ T.R. माळी मॅडम, मंडळ अधिकारी सजा कोकाटे, हदगाव श्री B.S. म्हापारी, M.S. लोखंडे, P.I. गणेश सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तमध्ये PSI चाटे, श्रीश्याम गायके, पांढरे साहेब, महिला पोलीस रिडे मॅडम, पांजंजाळ साहेब, प्रधान साहेब, पोलीस पाटील कृष्णा टेकाळे तसेच यांच्या उपस्थितीत कारवाई शांततेत पार पडली. या कारवाईमुळे शेतकऱ्यांचा 14 वर्षाचा संघर्ष संपुष्टात आला असून रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले. या निर्णयामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले आहे. गंगा सावंगीतील शेतकऱ्यांच्या चिकाटी, एकजूट आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर न्याय मिळाल्याने हा दिवस गावासाठी ऐतिहासिक ठरला असून परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, परतूर मंठा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब, माजी नेते माझे मार्गदर्शक श्री राहुल भैयासाहेब लोणीकर, जालना जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी श्रीमती आशिमाजी मित्तल मॅडम, जालना जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री शशिकांतजी हादगल साहेब, जालना जिल्ह्याचे ॲडिशनल कलेक्टर न्यायाधीश श्री रमेशजी मिसाळ साहेब, परतूर मंठा उपविभागाचे उपविभागाचे अधिकारी श्री पद्माकरजी गायकवाड साहेब, परतूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री दामोदरजी अण्णा जाधव साहेब, हदगाव मंडळ विभागाच्या कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी श्री तेजश्रीताई माळी मॅडम, गोळेगाव तलाठी सज्जाचे तलाठी साहेब श्री म्हापारी साहेब यांच्या आदेशानुसार व यांच्या निर्णयानुसार, आष्टीचे कर्तव्यदक्ष API श्री सुरवसे साहेब, आष्टीचे दबंग पोलीस अधिकारी श्री गायके साहेब व पांढरे साहेब व सर्वच पोलीस बांधवांच्या विशेष सहकार्यातून व आमचे परतूरचे ॲडव्होकेट श्री जवळेकर साहेब, श्री बागल साहेब, आमचे जालन्याचे ॲडव्होकेट श्री भालेराव साहेब, श्री सोळंके साहेब व आमचे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथील तज्ज्ञ वकील श्री सूर्यवंशी साहेब यांच्या विशेष निर्णय यांच्या विशेष प्रयत्नातून व माझे चुलते श्री बालासाहेब माधवराव टेकाळे व माझे वडील श्री हरिभाऊ माधवराव टेकाळे यांच्या विशेष पाठपुराव्यातून आज आमचा 14-15 वर्षाचा वनवास संपला. आज आमच्या शेतीला जाण्यासाठी
रस्ता मिळाला आणि माझ्यासोबत पुन्हा 6 शेतकऱ्यांना हा रस्ता मिळालेला आहे, त्याबद्दल मी प्रशासनाचे, शासनाचे, महसूल विभागाचे, पोलीस बांधवांचे, तसेच सर्वच वकील बांधवांचे आम्हाला जेवढ्यांनी सहकार्य केलंय त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अविस्मरणीय आभारी आहे. धन्यवाद.